श्री गणेशानवा श्री प्रभु रामचंद्राय नमः। ऐकोनी ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर। कवन विधी कवन प्रकार कृपा करुणी सांगिजे। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे असणाऱ्या लक्ष्मी मातेने विचारलं गेलं, हा मलमास आहे, पुरुषोत्तम मास आहे किंवा असणारा अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्यामध्ये जी काय आचरण असणारं त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांनी करायचं किंवा प्रत्येक जीवाला आलेल्या असणाऱ्या प्राण्यानं त्या ठिकाणी करायचं, मग कसं आचरण त्या ठिकाणी करायचं, या अधिक महिन्यामध्ये कसला विधी त्या ठिकाणी करावा म्हणजे पुण्य प्राप्त होतं, कसं आचरण त्या ठिकाणी करावं याचं सविस्तर वर्णन त्या ठिकाणी सांगा असा प्रश्न लक्ष्मीने म्हणजे केला। हे नाथा कृपाळवा यथानुक्रमे निवेदावा। उद्यापन विधी बरवा जे पूर्वी केशवा पुसिले। मग पूर्वी जे असणाऱ्या केशव राजाने म्हणजे त्या ठिकाणी विचारला तोच प्रश्न मी त्या ठिकाणी विचारते। असणारा विधी त्या ठिकाणी करायचे किंवा असणारा एखादा म्हणजे त्या ठिकाणी महोत्सव करायचा, पारणं करायचं, ही कसं करायचं ही अनुक्रमे म्हणजे यथानुक्रमे आणि त्या ठिकाणी माहिती सांगा असं लक्ष्मी त्या ठिकाणी विचारू लागलेले आहे। मग बोलो आदरिले देवे परमास केले। मने अद्यापि नाही गेले अज्ञाना पै तुझे। मग असं असणाऱ्या लक्ष्मी मातेने प्रश्न त्या ठिकाणी केला, लगेच देव त्या ठिकाणी बोलू लागले की असणारा अजून म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कळालंच नाही म्हणजे कशानं पुण्य प्राप्त करता येतं, काय आचरण त्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला असणारा मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतो किंवा आपल्या पदरी पुण्य त्या ठिकाणी साचलं जातं, हे अजून म्हणजे लक्ष्मी माता तुमचा ज्ञानपणच म्हणजे त्या ठिकाणी गेलेलं नाही असं त्या ठिकाणी आणि भगवान बोलू लागले। ब्राह्मणस्या मुखमासिता जयसी तो श्रुती गरजता। ते ब्राह्मणा मुखमाज निश्चित हे तू जाणत अससी की। मग त्या ठिकाणी कुठलाही असणारा विधी त्या ठिकाणी करत असताना आपण काय करतो, असणारा ब्राह्मण मंडळीला त्या ठिकाणी बोलवतो आणि ब्राह्मण मंडळीच्या मुखातून जे असणारे शब्द त्या ठिकाणी बाहेर पडतात किंवा ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलेली जी कथा आहे ही अतिशय पावन त्या ठिकाणी होते। ब्राह्मण म्हणजेच असणारा साक्षात भगवान त्या ठिकाणी म्हणतात की मीच असणाऱ्या ब्राह्मणाच्या मुखातून त्या ठिकाणी बोलतो आणि हे असणारं ब्राह्मण त्या ठिकाणी मुख्य आहेत असं असणारे भगवान आणि लक्ष्मीला सांगू लागले। तरी ते ब्राह्मण मनसी कैसे सांगतो तू ते जाणायचे। वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनादिसे सर्वदा। मग त्या ठिकाणी असणारा ब्राह्मण म्हणजे कुठले ब्राह्मण असणारी पूजा कुणाच्या हातून त्या ठिकाणी करावी किंवा कुणाच्या मुखातून असणारी कथा त्या ठिकाणी मंत्र उच्चार त्या ठिकाणी ऐकावा। जे असणारे ब्राह्मण चारी वेदामध्ये असणारे पारंगत आहेत, साई शास्त्र 18 पुराण 4 वेद जे असणारे ब्राह्मण त्या ठिकाणी जाणतात त्यांच्या मुखातील असणारं कथा त्या ठिकाणी श्रवण करावी किंवा त्यांच्या मुखातून येणारा असणारा त्या ठिकाणी मंत्र ग्रहण त्या ठिकाणी करावा आणि ज्याला असणारा आपण विद्येमध्ये पारंगत आहे याचा थोडाही गर्व त्या ठिकाणी नाही अशा ब्राह्मणाच्या मुखातून असं असणारे भगवान आणि त्या ठिकाणी लक्ष्मीला सांगू लागले। ही लक्षणी जे मंडिता स्नान संध्या शीळ सदा युक्त। विद्या सोनी गर्वित ते प्रिय होत मज लागी। मग जे ब्राह्मण असणाऱ्या ज्ञानाचा ज्याच्या अंगी गर्वाचा लवलेशी त्या ठिकाणी नाही किंवा जे ब्राह्मण चारी विद्येमध्ये पारंगत आहेत किंवा जे ब्राह्मण नित्य कर्म त्या ठिकाणी करतात, संध्या स्नान योग्य वेळेला त्या ठिकाणी करणं, दिवस उगवायच्या त्या ठिकाणी झोपेतून उठणं, असणाऱ्या भगवंताचं देव दर्शन त्या ठिकाणी करणं, वेदाचा उच्चार त्या ठिकाणी करणं, अशी जी नित्य कर्म आहेत ही ब्राह्मणाला लागून दिलेली ही नित्य कर्म जे ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी पाळतात त्यांच्या मुखातून आणि ही असणारी कथा त्या ठिकाणी श्रवण करावी, ऐकावी किंवा त्यांच्या मुखातून असणारी कथा आणि त्या ठिकाणी म्हणजे बोलावी। स्वगृही जे पचते अन्न अग्निहोत्र श्रौत स्मार्त जाण। वेदांत रंगीचे ज्ञान ते प्रिय जाण मज लागी। मग जे ब्राह्मण असणारं म्हणजे त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या घरी असणारं अन्न त्या ठिकाणी तयार करायचं आणि तेच अन्न आपण खायचं, दुसऱ्याच्या घरचं अन्न जे ब्राह्मण त्या ठिकाणी खात नाही ते अग्निहोत्री ब्राह्मण आहेत त्या ठिकाणी आणि जे वेदामध्ये पारंगत आहेत जे अगर्वित आहेत त्या ठिकाणी कसल्याही ज्ञानाचा गर्व ज्या ब्राह्मणाच्या अंगी नाही
ते ब्राह्मण मंडळी मला अतिशय जवळचे आणि प्रिय त्या ठिकाणी आहेत असे असणारे भगवंत आणि सांगू लागले. वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडितांनी विप्रजान याज्ञिक ज्ञायिक जाण ते प्रिय मज लागी. मग कोण जे असणारे शास्त्र जाणकार असणारे पंडित आहेत किंवा वेद जाणणारे जे ब्राह्मण आहेत किंवा जे असणारे संत आहेत ज्यांनी असणाऱ्या त्या ठिकाणी प्रत्येक ग्रंथाचा आदर त्या ठिकाणी केला, ज्याला असणारा प्रत्येक देव त्या ठिकाणी आदरानं वाटतो किंवा देवाच्या सानिध्यात जाण्याचा जो संत त्या ठिकाणी प्रयत्न करतो, ते मग संत असू द्या, पंडित असू द्या किंवा असणारे ब्राह्मण त्या ठिकाणी असू द्या, हे सर्व आणि मला अतिशय प्रिय जवळचे त्या ठिकाणी वाटतात असे असणारे भगवान त्या ठिकाणी सांगू लागले. इतुके सोनी अगर्विता ओळखता नाही किंचित समान दृष्टी सर्वातीता तो प्रिय निश्चित मज लागी. मग जो असणारा साधक सर्वांभूती असणारा भगवंत त्या ठिकाणी जाणतोय, समदृष्टीनं त्या ठिकाणी सगळीकडे बघतो, उच्च नीच असणारा त्या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी येत नाही किंवा अतिशय असणारा त्या ठिकाणी चारी वेदाचा असणारा मुखोद्गत वेद आहे त्या ठिकाणी किंवा साहित्य शास्त्रामध्ये पारंगत आहे आणि एवढं ज्ञान त्या ठिकाणी असताना ज्याला गर्व नाही त्या ज्ञानाचा किंवा अहंकार नाही असा साधक मला अतिशय प्रिय त्या ठिकाणी आहे असं असणारे भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले. म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेचे केला असे साचार ऐकून याचे उत्तर लक्ष्मी बोलती झाली. मग हे ज्या असणाऱ्या ब्राह्मणाच्या मुखातून वेद येतात किंवा ज्ञान असणाऱ्या ब्राह्मणाच्या मुखातून बाहेर त्या ठिकाणी पडतो, ते ज्ञान म्हणजे माझं असणारं मुख आहे त्या ठिकाणी आणि तेच असणारे साधक माझ्या जवळचे आहेत, अतिशय प्रिय आहेत. हे असणाऱ्या लक्ष्मी मातेनं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. पुढे लक्ष्मी माता काय त्या ठिकाणी विचारू लागल्या. ऐका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मण देता तरी का फिरती लोलंगता कवडीसाठी विदेशी. लक्ष्मी मातेने सुंदर असा प्रश्न असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी केला की असणाऱ्या भगवंता म्हणजे तुम्ही एवढं ब्राह्मण मंडळीला त्या ठिकाणी महत्व देता, सर्वात श्रेष्ठ असणारा त्या ठिकाणी ब्राह्मण आहे त्या असं तुम्ही त्या ठिकाणी सांगता. मग एवढे ज्ञान संपन्न त्या ठिकाणी असणारी ब्राह्मण मंडळी आहे, मग ह्या समाजामध्ये एवढं स्थान मोठं त्या ठिकाणी असताना काकेत जुळे अडकवायचे आणि 10-5 रुपयासाठी एवढं त्या ठिकाणी फिरायचं, भिक्षुकासारखं त्या ठिकाणी फिरायचं, एवढी का अवस्था त्या ब्राह्मणाची झाली असं असणाऱ्या लक्ष्मी मातेने भगवंताला प्रश्न केला. तरी ये विषयीचा संशय निरसावाजी संदेह तव बोले ती येते माधव ऐका अभिप्रावे पैयाचा. मग लक्ष्मी मातेने सांगितलं एवढं ज्ञान संपन्न ब्राह्मण असताना 10-11 रुपयासाठी एवढं दारोदार त्या ठिकाणी का भटकतात, अशी असणारी दयनीय अवस्था ब्राह्मण मंडळीची का आहे असा प्रश्न त्या ठिकाणी लक्ष्मी मातेने भगवंताला त्या ठिकाणी केला. भगवंत सांगू लागले, लक्ष्मी ऐक म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाची अवस्था तुला ऐकायची तर पुढे म्हणजे सांगतो सावध रीती नाही. कृतत्रैता द्वापार आणि कली हे निर्माण झाले जी काळी सूर्यकरणे उद्भवे एकच वेळी तया काळीचा वृत्तांत से पै. मग त्या ठिकाणी असणारे भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले, लक्ष्मी माता ज्या वेळेस असणार त्या ठिकाणी म्हणले क्रतायुग लागलं, क्रतायुग, त्रेतायुग आणि द्वापार युग ही ज्या वेळेस असणार त्या ठिकाणी म्हणले निर्माण झालं किंवा ज्या वेळेस पासून हे असणार तयार त्या ठिकाणी झालं त्या वेळेपासूनची असणारी कथा आणि त्या ठिकाणी म्हणजे सांगतो. चारी युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता दैते 30 कोटीसी विधाता तोही होता जवळीके. मग ज्या वेळेस ही असणारी 4 युगामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली त्यावेळेस या असणाऱ्या सृष्टीचा कर्ता करिता असणारा विधाता आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव आहे, ही ब्रह्मदेव म्हणजे त्यावेळेस आणि त्या समोर म्हणजे त्या ठिकाणी आणि उभे होते. ते वेळी युगाचा युग धर्म चारी वर्णाचा वर्णाश्रम तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची नेम अवधारी. मग त्याच वेळेस असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मदेव उभे असताना त्यावेळेस असणार
असणारी 4 वर्ण म्हणजे त्या ठिकाणी भेद पडले. 4 वर्णाचा भेद पडला आणि त्या 4 वर्णामध्ये असणाऱ्या ब्राह्मणाला श्रेष्ठ स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. ब्राह्मण हा सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ वर्ण त्या ठिकाणी आणि मला सांगितला गेला. कृतयुगा माधारी स्नान संध्यादी कर्मे माध्यान्नवरी ब्राह्मणे संपदा विपर विपरी मग आश्रम भीतरी पयावे. मग त्याच वेळेस सांगितलं गेलं की असणाऱ्या ब्राह्मणांनी म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं कृतयुगामध्ये. बर दुपारची वेळ त्या ठिकाणी झाली की संध्या स्नान त्या ठिकाणी करायचं आणि आपली नित्य कर्म ब्राह्मणाला जी घालून दिलेली आहे ही नित्य कर्म त्या ठिकाणी पार पाडायचं. संध्या स्नान त्या ठिकाणी करायचं आणि पूर्ववत आपल्या असणाऱ्या आश्रमाच्या ठिकाणी येऊन म्हणजे त्या ठिकाणी राहायचं. परितयाची योगक्षेम चिंता रायाने करावी व्यवस्था न मागता पुरविती पदार्थ कार्यप्रसंगता संपादी. मग त्या ब्राह्मणाने अन्न पोटासाठी जे लागणारं अन्न हे अन्न मागण्यासाठी कुठं सुद्धा कुणाच्या दारात म्हणजे मागायला त्या ठिकाणी जायचं नाही. त्यांनी फक्त आपल्या आश्रमात त्या ठिकाणी राहायचं आणि त्यांचं काय कमी जास्त काय जी काय लागतंय ही असणाऱ्या जो त्या गावचा राजा असेल त्या राजानं म्हणजे ब्राह्मणाला त्या ठिकाणी पुरवायचं. ब्राह्मणाचं कमी जास्त त्या ठिकाणी बघायचं, खुशाली आहे का ते बघायचं. हे असणाऱ्या राजाला कार्य आणि त्या ठिकाणी मध्ये सांगितलं. ऐसा प्रथम युगी धर्म होता दुसरी याचा एकाता त्रेतायुग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी. मग या असणाऱ्या पहिल्या त्रतयुगामध्ये ब्राह्मणाला त्या ठिकाणी स्थान दिलं. ब्राह्मणाची सेवा किंवा ब्राह्मणाला कमी जास्त राजानं त्या ठिकाणी बघायचं. आणि आता दुसरा असणारा त्या ठिकाणी युग निर्माण झालं ते त्रेतायुग आहे. या त्रेतायुगामध्ये कोणी कुठला धर्म त्या ठिकाणी स्वीकारायचा, कुठल्या धर्माचं पालन त्या ठिकाणी कसं करायचं याची कथा लक्ष्मी सांगतो सावध रीती नाही. एक यामा पर्यंतवरी नित्य नेमा सारावा भुसुरी मग जाऊन राजद्वारी जोडल्या करी विनवावे. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे ह्या पृथ्वी तलावर किंवा जमिनीवर जे राहणारे म्हणजे त्या ठिकाणी आहेत त्यांनी या असणाऱ्या त्रतियुगामध्ये आपापल्या असणाऱ्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायचं. आणि जी काय कमी जास्त आहे आपल्याला ती राजाच्या दरबारात जायचं, राजाच्या समोर हात त्या ठिकाणी जोडायचं विनीत वाणीनं राजाला आणि त्या ठिकाणी आपली अडचण किंवा आपली जी काय मजबुरी आहे ही सांगायची आणि राजाकडून आपलं असणारं मनोगत त्या ठिकाणी पूर्ण करायचं. ही त्रेतायुगातली कथा त्या ठिकाणी सांगू लागले. दवतया प्रभुने जाना पुरवीचे ब्राह्मणाची वासना द्वितीय युगीची ही रचना कर्माचरण अंतरले. मग तवा म्हणजे ते असणारे जे ब्राह्मण आहेत आपली असणारी याचना घेऊन राजाकडे त्या ठिकाणी गेले की त्या असणाऱ्या ब्राह्मणाचं जे मनोगत आहे हे मनोगत त्या राजानं असणारं पूर्ण त्या ठिकाणी करायचं. त्या ब्राह्मणाला असणारं समाधान सुख त्या राजानं त्या ठिकाणी द्यायचं. यथोचित पालन ब्राह्मण मंडळीचं आणि त्या राजानं करायचं. असं त्रेतायुगातली कथा आणि भगवान सांगू लागले. आता तिसरे द्वापार ऐकतयाचा निर्धार यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर तेथे जाती न पाचारिता. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे आता तिसरं असणारं युग आहे द्वापार युग आहे. आणि या द्वापार युगामध्ये असणारं त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळींनी कसं वर्तन त्या ठिकाणी करायचं. ज्या असणाऱ्या राजानं आपल्या घरी असणारी पूजा त्या ठिकाणी मांडली किंवा एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे. मग राजाच्या घरी असणारं कार्यक्रम आहे त्या ठिकाणी. मग त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ब्राह्मणानं मनानं त्या ठिकाणी जायचं नाही. राजानं जर बोलवलं तर ब्राह्मणानं त्या ठिकाणी विधी करण्यासाठी जायचं, मनानं त्या ठिकाणी जाऊ नये. ही असणाऱ्या ब्राह्मणाला बरोबर आहे आणि म्हणजे सांगितलं गेलं तेथे न जाते न परत घे. आता तिसरे द्वार ऐकतयाचा निर्धार यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर तेथे जाती न पाचारिता. मग त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या एखाद्या राजानं यज्ञ त्या ठिकाणी मांडला, महान असा यज्ञ आहे आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी अनेक ब्राह्मण मंडळीला त्या ठिकाणी बोलवलं जातं. आणि या राजानं एखाद्या वेळेस एखाद्या ब्राह्मणाला जर बोलवलं त्या ठिकाणी नाही तर न बोलवता त्या यज्ञाच्या कार्यक्रमाला जायचं नाही असं ही बंधन आणि ब्राह्मण मंडळीला त्या ठिकाणी घातलं गेलं. धनाशेसाठी बापुडी हिंडताती देशोधडी तेथे स्वधर्माते बापुडी
ठिकाणी असणारं म्हणले एखाद्या असणाऱ्या राजानं यज्ञ मांडला आणि त्या यज्ञाला एखाद्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी बोलवलं नाही, तर बोलत त्या ठिकाणी आपण जायचं. का जायचं? तर तिथं गेल्यानंतर महान यज्ञ आहे, राजा मोठा आहे, काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी दान दक्षिणा त्या ठिकाणी देईल म्हणून 10-5 रुपयाच्या आशेनं त्या ठिकाणी जायचं आणि आपला असणारं कर्म त्या ठिकाणी बुडवायचं किंवा कर्माचा नाश त्या ठिकाणी करायचा किंवा धर्मानं जी आपल्याला बंधनं घालून दिलेली आहेत त्या धर्माचंही असणारं उल्लंघन त्या ठिकाणी करायचं आणि पापाचा असणारा घडा त्या ठिकाणी भरवायचा. हे कार्य त्या ठिकाणी घडलं जातं. म्हणून कुठल्याही राजानं न बोलवता ब्राह्मण मंडळीनं त्याच्या यज्ञ कर्मात आणि म्हणजे जाऊ नये. कैची संध्या कैचे स्नान अवघे द्रव्याचेच ध्यान म्हणून हिंडती रान रान कर्म भोगे आपुलिया. मग अनेक असणारे ब्राह्मण आहेत त्या ठिकाणी. आपलं वेळेवर असणारं जे ब्राह्मण मंडळीचं असणारं कार्य आहे, संध्या स्नान करणं, वेदाचं असणारं पठण त्या ठिकाणी करणं, शास्त्र जाणणं, हे सगळं त्या ठिकाणी सोडून द्यायचं. आणि कुठं मला असणारा 101 रुपया दक्षिणा मिळतोय, 11 रुपये मिळतात म्हणून दारोदार त्या ठिकाणी भटकायचं आणि आपल्या असणाऱ्या धर्माला कलंक त्या ठिकाणी लावायचा. अशी काही मंडळी त्या ठिकाणी आणि म्हणले करतात. ऐसे चतुर्युगाचे विवरण तुझं केले म्या कथन तवे ब्राह्मणाचा अन्याय कवना पाहे शोधून अंतरी. मग जे असणारं कृतयुगामध्ये ब्राह्मणाला काय सांगितलं, फक्त आपल्या आश्रमाच्या ठिकाणी जायचं आणि राजानं त्याचं मनोगत त्या ठिकाणी जाणायचं आणि त्याचं असणारं सुख समाधान त्या ठिकाणी द्यायचं. पुन्हा असणाऱ्या कृतयुगात काय सांगितलं गेलं की ब्राह्मणाने त्या ठिकाणी आपलं म्हणजे आचरण करत असताना कुणाच्याही दारोदार म्हणजे असणारं भटकायचं त्या ठिकाणी नाही, त्या राजानंच त्याला असणारं त्या ठिकाणी म्हणजे सगळं काही पुरवायचं. पुन्हा द्वापार युगामध्ये असणारी ब्राह्मण मंडळी कशी वागू लागली, आपलं नित्य कर्म त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि 10-5 रुपयासाठी दारोदार त्या ठिकाणी फिरू लागली. चौथ्या युगामध्ये आपला असणाऱ्या त्या ठिकाणी धर्माची नीतीनं त्या ठिकाणी वागायचं, तो धर्म त्या ठिकाणी सोडला आणि कवडी मोलासाठी असणारं दारोदार भिक्षेसारखं त्या ठिकाणी फिरू लागले. याची असणारी कथा तुला सांगितली. आता म्हणजे पुढे आहे केला अवतार तो मीच जाण म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून या लागी दोष न ठेवून निर्दोषी जाण भुसुरा. मग त्या ठिकाणी सांगितलं गेलं की मी असणारा म्हणजे त्या ठिकाणी मीच म्हणजे हे सगळ्याला कारण आहे, म्हणजे मीच असणारा अवतार त्या ठिकाणी घेतला. आणि पुन्हा ही ब्राह्मण मंडळी जी असणारी वाह्यात जाऊ लागली, या ब्राह्मणाच्या मुखामध्ये वास त्या ठिकाणी मी केला आणि ब्राह्मणाच्या मुखातून असणारा जो काही मंत्र त्या ठिकाणी पडतोय ही मीच त्या ठिकाणी आणि वधवून घेतो किंवा मीच त्याच्या मुखावाट त्या ठिकाणी बोलतो. म्हणून म्हणले असणारा जो दोष आहे तो दोष ब्राह्मण मंडळीला लक्ष्मी तू देऊ नकोस किंवा ब्राह्मण मंडळीला असणारा दोष त्या ठिकाणी देऊ नये, मीच त्याचा असणारा करता करविता आहे भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले. तैसे स्वर्गी सुरवरा तैसे पृथ्वीवरी भूसुरा होतो माझाच अवतार म्हणून अगोदर पूजावे. मग असणारा जसं म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी 33 कोटी देवाचं आपण असणारं पूजन त्या ठिकाणी करतो, जसे स्वर्गाच्या ठिकाणी देवाला महत्व त्या ठिकाणी दिलं तसं या असणाऱ्या पृथ्वी तलावर देवाच्या रूपाने असणाऱ्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी पाहावं, तसं असणाऱ्या ब्राह्मणाचं असणारं पूजन त्या ठिकाणी करावं. स्वर्गात जसं देव आहेत तसे पृथ्वी तलावर असणारे ब्राह्मण त्या ठिकाणी आहेत म्हणून त्यांना यथोचित असणारं पूजन त्या ठिकाणी करावं असे भगवंत आणि लक्ष्मी मातेला सांगू लागले. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे तेने हे व्रत करावे बरवे देव ब्राह्मण पूजावे ऐक बरवे परी कैसी. म्हणून लक्ष्मी माते ऐक म्हणले, ज्या ज्या जीवाला आलेल्या प्राण्याला त्या ठिकाणी वाटतं आपल्याला सुख मिळावं, समाधान त्या ठिकाणी मिळावं, म्हणून ह्या पृथ्वी तलावर जे असणारी ब्राह्मण मंडळी आहेत किंवा आपला असणाऱ्या पुण्याचा संचय त्या ठिकाणी व्हावा, आपला हा देह पावन त्या ठिकाणी व्हावा म्हणून असणाऱ्या देवाचं पूजन त्या ठिकाणी करावं आणि देवाबरोबर जे असणारे ब्राह्मण आहेत हे ब्राह्मण मंडळीचंही असणारं यथोचित पूजन त्या ठिकाणी करावं. आपल्या पुण्याचा संचय त्या ठिकाणी वाढतोय असं भगवंत लक्ष्मी मातेला सांगू लागले. प्रातःकाळी उठोनिया नित्य नेमाधिका क्रिया करुणिया स्नान विधी बरविया
मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. मग आपण काय त्या ठिकाणी करावं? हा आपल्याला मौल्यवान देह त्या ठिकाणी आलेला आहे, प्राप्त झालेला आहे, आणि या देहाचं सार्थक त्या ठिकाणी करायचं असलं, रोज असणारा सकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी झोपेतून उठल्याबरोबर जो काही विधी आहे आपला सकाळचा, हा पूर्व असणारा विधी त्या ठिकाणी करावा. म्हणजेच असणारा त्या ठिकाणी शौचाला जावं, आंघोळ त्या ठिकाणी करावी, आणि सर्व काही झाल्यानंतर पाण्याचा तांब्या घेऊन असणाऱ्या मंदिरात जाऊन असणाऱ्या मूर्तीच्या समोर त्या ठिकाणी बसावं, त्या मूर्तीची पूजा त्या ठिकाणी करावी, असं असणारे भगवंत सांगू लागले. उपरी सपत्नीक ब्राह्मण ते पाचारीचे भावार्थे आसन देवणी तयाते. उपरी सपत्नीक ब्राह्मण ते पाचारीचे भावार्थे आसन देवणी तयाते पूजा विधानाते सुगंधी पुष्पे आणावी. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मण मंडळीला आपल्या घरी त्या ठिकाणी बोलवावं, बसायला स्वच्छ आणि सुंदर आसन त्या ठिकाणी टाकावं, त्या आसनावर ब्राह्मणाला आसनस्थ त्या ठिकाणी करावं. पण कसं करावं? मनामध्ये भाव त्या ठिकाणी ठेवावा, जगाने वाहवा करावी किंवा आपली पूजा जगानं बघावी म्हणून करायचं नाही. मनामध्ये भाव त्या ठिकाणी ठेवायचा, भावाला असणारा महत्व आहे त्या ठिकाणी. म्हणून भावार्थे ब्राह्मणाचं असणारं पूजन त्या ठिकाणी करायचं, गंध लावायचा फुलाचं असणारं त्या ठिकाणी, आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणाच्या चरणावर फुलं त्या ठिकाणी व्हायची, गंध अक्षता त्या ठिकाणी लावायचा, मनोभावे पूजन असणाऱ्या ब्राह्मणाचं त्या ठिकाणी करावं, भगवंत सांगू लागले. तेने विधी समर्पावी पूजा मत प्रीत्यर्थ मग नाना प्रकारे मिष्टान्न अपूप लाडू पक्वान्न क्षीरखंड पायसान्न कीजे. मग यथोचित असणाऱ्या ब्राह्मणाला आसनस्थ करावं, असणारा गंध अक्षता त्या ठिकाणी लावावा, पुन्हा असणारं पुष्प असणारे त्या ठिकाणी अर्पण करावी, आणि मनोभावे भावार्थे असणारं पूजन त्या ठिकाणी करावं. पूजन झाल्यावर असणारं क्षीरोदक त्या ठिकाणी, म्हणजे असणारं त्या ठिकाणी दूध खीर याचंही असणारं अन्न त्या ठिकाणी ब्राह्मणाला द्यावं. तसंच यथोचित असणारं भोजन आणि त्या ठिकाणी घालावं, असं असणारे भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले. अपूप लाडू पक्वान्न श्रीखंड पायसान्न कीचे अर्धपाद्यादी पूजा बरवी चंदन करावी निर्माण तया लागी. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे खीर करावी, किंवा असणारा त्या ठिकाणी आपूप असणारा लाडू आहे त्या ठिकाणी, हे लाडूचंही भोजन त्या ठिकाणी द्यावं. त्याचं असणारं अर्धपाद्यादी म्हणजे असणारं पाय त्या ठिकाणी धुवावं, त्या चरणाचं तीर्थ त्या ठिकाणी आपण प्राशन करावं, असं असणारं पूजन आणि ब्राह्मणाला घरी बोलवून म्हणजे त्या ठिकाणी करावं. नाना प्रकारे चित्र विचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथी कवटकादी यंत्र दधी मिश्रित करावे. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे परत म्हणजे ब्राह्मणाला घरी बोलवावं, नाना प्रकारचं सुंदर असणारं त्या ठिकाणी भाज्या म्हणजे तयार कराव्या, आणि त्या भाज्या असणाऱ्या त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळीला म्हणजे तुम्ही भाज्या कशा ज्या शास्त्रामध्ये पवित्र भाज्या सांगितलेल्या आहेत त्या भाज्या त्या ठिकाणी निर्माण कराव्या, तयार त्या ठिकाणी कराव्या, आणि ब्राह्मणाला त्या ठिकाणी म्हणजे द्याव्या. त्याच वेळेस कवटापासून असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे दुधात असणाऱ्या कवटापासूनची जी असणारी खीर आहे, ही खीर कवटाची तयार करायची, दुधात मिश्रण त्या ठिकाणी करायचं, आणि ती कवटापासून केलेली खीर म्हणजे ब्राह्मणाला त्या ठिकाणी म्हणजे द्यायची. अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रती दध्योदना भोजनांती तया प्रती समर्पावे. मग पुन्हा म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी रायतं करायचं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे भात आहे त्या ठिकाणी, असणारा त्या ठिकाणी राजगिऱ्याचा भात आहे, तांदळाचा भात आहे, त्या ठिकाणी असणारा अनेक प्रकारचा भात आहे, हे भात त्या ठिकाणी करायचं, असणारा भाव त्या ठिकाणी ब्राह्मणावर तयार करायचा, भाव आपला भाव मनामध्ये निर्माण करायचा, आणि भावानं म्हणजे हे असणारं त्या ठिकाणी भात त्या ठिकाणी खाऊ घालायचा, त्याच्यावर असणारे दूध, त्याच्यावर असणारं तूप त्या ठिकाणी घालायचं, आणि ब्राह्मणाला यथोचित भोजन त्या ठिकाणी म्हणजे द्यावं. आयशे षड्रसा मिष्टान्न
भोजन येणे करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी. मग ज्या वेळेस अशा प्रकारचं 16 प्रकारचं भोजन आहे, हे 16 प्रकारचं अन्न आहे, हे अन्न ब्राह्मणाला त्या ठिकाणी घालावं. कवर घालावं? जोपर्यंत असणाऱ्या ब्राह्मणाच्या मनाची तृप्ती त्या ठिकाणी होत नाही, जोपर्यंत ब्राह्मण इच्छेची ढेकर त्या ठिकाणी देत नाही, तृप्त होत नाही, तोपर्यंत त्याला भोजन त्या ठिकाणी घालावं. आणि असं ब्राह्मणाला तृप्तीचं भोजन जो साधक त्या ठिकाणी घालल, तो साधक माझा अतिशय प्रिय त्या ठिकाणी आहे, माझा आवडता त्या ठिकाणी आहे, असं असणारे भगवंत आणि लक्ष्मी मातेला सांगू लागले. भोजने झाल्यावरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी मदर्पण बरविया परी तया करी अर्पावे. मग असणारा त्या ठिकाणी ब्राह्मणावर असणारा भाव त्या ठिकाणी ठेवावा. ब्राह्मण म्हणजेच मी आहे असे असणारे भगवंत त्या ठिकाणी सांगतात. आणि ज्याला वाटतंय भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी, त्यानं अतिशय मनोभावे भावार्थे ब्राह्मणाचं पूजन करावं. आणि एवढं यथेच्छ भोजन त्या ठिकाणी दिल्यानंतर आपल्या शक्तीनुसार जसं जमल तसं असणारं वस्त्रदान त्या ठिकाणी करावं. जे तुम्ही ब्राह्मणाला वस्त्रदान करता ते मला त्या ठिकाणी प्राप्त होतं, म्हणून माझी प्राप्ती जर करायची असेल तर ब्राह्मणाला मनोभावे भावार्थे असणारं वस्त्रदान त्या ठिकाणी करा, ते मला प्राप्त होतं, मला मिळतं, असे भगवंत सांगू लागले. मग घृत पाकवा 5 पक्वान्ने करून फल तांबूल दक्षिण दान येणे करून वायन दान द्यावे दान तयासी. मग पुन्हा असणारा त्या ठिकाणी म्हणजे 5 प्रकारचं असणारं अन्न घ्यायचं. त्या प्रत्येक अन्नामध्ये असणारं तूप त्या ठिकाणी पडलं पाहिजे आणि हे तुपासहित असणारं 5 प्रकारचं अन्न ब्राह्मणाला त्या ठिकाणी द्यायचं. आपल्या यथाशक्तीनुसार असणारी दान दक्षिणा त्या ठिकाणी द्यायची आणि यथोचित सन्मान असणाऱ्या ब्राह्मणाचा त्या ठिकाणी करावा, असं भगवंत सांगू लागले. येला लवंगा जायफळ पत्री सहित त्रयोदश गुणी तांबूल अर्पुणी घालीचे माळा गळा सुगंध पुष्पाची. पुन्हा असणाऱ्या त्या ठिकाणी ब्राह्मणाला म्हणले काय करावं? जे असणारं म्हणजे पानाचा विडा आहे त्रयोदश गुणी, ज्याच्यामध्ये असणारं 13 गुण त्या ठिकाणी भरलेले आहेत, असं असणाऱ्या पानाचा विडा त्या ठिकाणी घ्यायचा. त्याच्यामध्ये असणारं लवंग टाकायचं, सुपारी त्या ठिकाणी टाकायची आणि हे असणारं पान त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी द्यायचं. गळ्यामध्ये पुष्पहार त्या ठिकाणी घालायचा, पाद्य पूजन त्या ठिकाणी करायचं. असं असणाऱ्या ब्राह्मणाचं पूजन जो साधक त्या ठिकाणी करील, तो साधक मला अतिशय प्रिय त्या ठिकाणी आहे, भगवंत सांगतायत. ऐसे पूजन करून बरवे तयांचे आशीर्वाद घ्यावे लक्ष्मी नारायण जाणून नमस्कारावे मग बोलवावे स्वाश्रमा. मग असं यथोचित मनोभावे असणाऱ्या ब्राह्मणाचं पूजन यथासांग त्या ठिकाणी करावं. आणि लक्ष्मी नारायण आहेत, हे समोरचे ब्राह्मण आहेत, हे लक्ष्मी नारायण आहेत, असा भाव मनामध्ये तयार का त्या ठिकाणी करावा, निर्माण करावा आणि यथोचित पूजन त्या ठिकाणी करावं. आणि असणारं सन्मान असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या विधी त्या ठिकाणी करून प्रसन्न ब्राह्मणाला करून ब्राह्मणाचे आशीर्वाद त्या ठिकाणी घ्यावे आणि यथोचित प्रकारे असणाऱ्या ब्राह्मणाची बोलवण त्या ठिकाणी करावी. असं असणारे भगवंत त्या ठिकाणी ब्राह्मणाचं पूजन कसं करावं याची माहिती त्या ठिकाणी लक्ष्मी मातेच्या रूपानं तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी आणि सांगू लागले. ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे हस्तमानावरी मग भोजन परी सारवी. मग ही कवा करायचं? रोजचं कार्य सांगितलं नाही. ज्या वेळेस 3 वर्षानंतर अधिक मास आहे, त्यालाच पुरुषोत्तम मास आहे, त्यालाच मलमास आहे, ही जी असणारा महिना त्या ठिकाणी येतो, या अधिक मासामध्ये नित्य कर्म करायचंय. दररोज असणाऱ्या ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी करा असं त्या ठिकाणी सांगतायत. आणि हे जोपर्यंत असणारा महिना आहे, ह्या महिन्यामध्ये ही नित्य कर्म त्या ठिकाणी करायचं. ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे हस्तमानावरी मग भोजन परी सारावी.
मग ही कुणी करायचंय? घरातल्या एखाद्या स्त्रीनं त्या ठिकाणी करावं असं नाही, किंवा घरधण्यानं त्या ठिकाणी करावं असंही नाही. सहपरिवार, जेवढे आपल्या घरामध्ये परिवार आहे, सहकुटुंब आहेत, मग मुलं असू द्या, बायको असू द्या, लेकरं त्या ठिकाणी असू द्या, किंवा पती असू द्या, ही सगळ्यांनी मिळून ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी करावं. आणि घरात असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या स्त्रियांनी नुक्त करायचं, म्हणजे असणारा उपवास दिवसभर त्या ठिकाणी करायचा, आणि संध्याकाळी एक वेळ बसणारं भोजन त्या ठिकाणी करावं. असा असणारा जो अधिक मासाचा नियम आहे, हे जे व्रत आहे, हे व्रत भगवंत लक्ष्मीच्या रूपानं आणि आपल्याला सांगू लागले. ऐसे करिता व्रताचरण होय दोष मनाचे क्षालन, मग सुचिस्मंत होऊन पावे सदना माझे तो. मग त्या ठिकाणी जो साधक असा असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये जो नित्य न विसरता आणि पूर्ण मनोभावे जो असणाऱ्या ब्राह्मणाचं पूजन ज्या घरामध्ये त्या ठिकाणी करतील, ते साधक ब्रह्मसदन म्हणजे माझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी खुर्चीपर्यंत पोहोचतील, माझ्या असणाऱ्या स्थानापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतील. म्हणून हे पवित्र, आणि ज्याला वाटतं आपल्या हातून आजपर्यंत असणाऱ्या पापाचा असणारा घडा त्या ठिकाणी भरलेला आहे, हा घडा कमी करायचा असेल तर हा 3 वर्षातून एक असणारा महिना आहे त्या ठिकाणी. हा पुरुषोत्तम मास आहे, जिथं भगवंताचा आदिवास आहे, जिथं भगवंताचं असणारं स्थान आहे. त्या महिन्यामध्ये ब्राह्मणाची पूजा केल्यानं सर्व पापाचं खंडन त्या ठिकाणी होतं, पुण्याचा पर्वत त्या ठिकाणी साचला जातो, माझं ठिकाण त्या साधकाला प्राप्त होतं. म्हणून म्हणले हे नित्य कर्म असणाऱ्या अधिक मासामध्ये आणि करावं असं भगवंत सांगू लागले. ऐसा इतिहास बरवा जाण लक्ष्मी प्रती श्री नारायण, स्वमुखे श्रुत करी आपण त्याची कथना कथिलेसे. मग या ठिकाणी असणारे ग्रंथ करते सांगू लागलेले, जे असणाऱ्या विष्णू भगवंतांनी आपल्या मुखातून लक्ष्मीला जी असणारी कथा सांगितली, कशासाठी सांगितली? जे साधक या असणाऱ्या पृथ्वी तलावर आचरण त्या ठिकाणी करत असताना कळत न कळत चुकून असणाऱ्या प्रत्येक साधकाच्या हातून असणारं पापात्मक कर्म त्या ठिकाणी घडलं जातं, आणि हे पापात्मक कर्म कळत न कळत जे घडलं गेलं, या कर्मातून मुक्ती त्या ठिकाणी मिळावी, आपल्या पदरी काहीतरी थोडा पुण्याचा संचय त्या ठिकाणी व्हावा, म्हणून भगवंताने आपल्या मुखातून लक्ष्मीच्या रूपानं या साधकाला जनजागृतीचं असणारं महत्व त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे पापाचं खंडन करत असताना कमीत कमी रोज नाही झालं तर फक्त बाबांनो जो असणारा 3 वर्षानंतर जो असणारा महिना त्या ठिकाणी येतोय, ज्याला आपण अधिक मास त्या ठिकाणी म्हणतोय, त्या अधिक मासामध्ये अनेक प्रकारचे दान धर्म त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, अनेक प्रकारचं आचरण त्या ठिकाणी कसं करायचं हे सांगितलं गेलं, जेणेकरून आपल्या असणाऱ्या पदरी पुण्याचा संचय व्हावा. असं काय या अधिक मासात केल्यानंतर त्याला असणारा मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतो, ब्रह्मसदन प्राप्त होतं. असे असणारे भगवंत आणि लक्ष्मीच्या रूपानं आपल्याला त्या ठिकाणी आणि सांगू लागले. प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिली आवघी, संशय न धरा जीवी पुराणी पाहावी प्रचित. मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतायत पद्मपुराण आहे, हे पद्मपुराण कसं होतं असणाऱ्या संस्कृत मध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं, आणि आपण अज्ञानी जन आहे, संस्कृत आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही, म्हणून हे प्राकृत असणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं. म्हणून जर काही याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये काही शंका त्या ठिकाणी आली तर या शंकेला वाव त्या ठिकाणी देऊ नका. या असणाऱ्या अध्यायामध्ये जी कथा सांगितली त्या कथेवर असणारा संशय त्या ठिकाणी व्यक्त करू नका, निसंशय मन त्या ठिकाणी करा, कथेवर आरूढ त्या ठिकाणी व्हा, एक चिंतन असणारी कथा त्या ठिकाणी ऐका आणि सांगितल्याप्रमाणे नेमधर्म त्या ठिकाणी करा. पुण्याचा संचय झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, ब्रह्मसदन प्राप्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ग्रंथ करते विनंती करून सांगू लागले. ऐसा प्रथम अध्याय बरवा तुझ प्रती पाव माधवा, येथून कथा बागावघा वदारा पुढे पै. ग्रंथ करते भगवंताला हात जोडून विनंती करून सांगतायत, हा जो माझ्या मुखातून यथाशक्तीनुसार यथाज्ञानानुसार जो असणारी कथा त्या ठिकाणी मांडली गेली,
ही कथा ब्रह्मदेवा तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होवो, किंवा या कथेला तुमचा असणारा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळो, अशी असणारी विनंती भगवंताला त्या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी केली. आणि तुम्हाला श्रोते मंडळीला त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागले, इथं या कथेचा असणारा यथाभाग त्या ठिकाणी संपला गेला. आता दुसरी असणारी कथा आहे, ही प्रत्येक अध्यायामध्ये नवनवीन कथा आहे आणि प्रत्येक अध्यायामध्ये असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी पुण्याचा पर्वत तयार करण्याची कथा आहे. म्हणून बाबांनो, या ठिकाणी दररोज नित्य नियमानं या कथेचा रस त्या ठिकाणी चाका आणि आपल्या पुण्याचा पर्वत त्या ठिकाणी तयार करा, असं ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला सांगू लागले. करितायचे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वयं भगवंत बोलिलासे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वयं भगवंत बोलिलासे. मग असणाऱ्या ग्रंथकर्ते सांगू लागले, स्वतः असणाऱ्या भगवंताने आपल्या मुखातून सांगितलं गेलं. जो असणारे म्हणजे ही असणाऱ्या अधिकम असामधलं जे असणारं आचरण आहे किंवा जे असणारा विधी त्या ठिकाणी सांगितला, ही विधी नित्य कर्मानं त्या ठिकाणी केला, त्या घरामध्ये वैधव्य त्या ठिकाणी येणार नाही, किंवा असणारा दरिद्री त्याच्याजवळ त्या ठिकाणी थांबणार नाही, त्याला सुख समाधान त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नित्य त्या ठिकाणी कथेला या कथा सावध रीतीनं त्या ठिकाणी श्रवण करा आणि आपला असणारा पुण्याचा संचयाचा ठेवा त्या ठिकाणी वाढवा, ग्रंथकर्ते सांगू लागले. इति श्री अधिक महात्म्य पद्मपुराणीचे संमता मनोहर सूत विरचित प्रथमोध्याय शुभम भवतु पुंडरीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ